जेवणाच्या आमंत्रणावरून खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम, जयंत पाटलांमध्ये टोलेबाजी. कासेगावमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतीच्या सत्कार सोहळ्यामध्ये सांगलीचे खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम आणि आमदार जयंत पाटील यांच्यामध्ये जेवणाच्या आमंत्रणावरून एकमेकांमध्ये टोलेबाजी रंगली. खासदार विशाल पाटील म्हणाले की जयंत पाटील यांनी कधी जेवायला बोलवलं नाही, एवढ्या वर्षांनी जेवायला बोलवलं, पण आता तुम्ही निमंत्रण दिलं तर तुमचं जेवण कसं असतं हे पाहण्यासाठी मी आलो आणि जेवणापायी भाषण करण्याची माझ्यावर वेळ आली, असं गमतीत विशाल पाटील यांनी म्हटलं आहे. आमदार विश्वजित कदम म्हणाले की आता तुम्ही जेवण दिलं, पुढची जेवण देण्याची वेळ आमची. तुम्ही किती बोकड कापली माहीत नाही, पण आम्ही किती बोकडं कापली याचे फोटो काढून पाठवू, असं म्हणत सगळ्यांनी आमच्या जेवणाच्या कार्यक्रमाला यायचे, असं आमदार विश्वजित कदम यांनी म्हटलंय. विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांच्या या जेवणाच्या विधानावरून जयंत पाटील यांनी हे देवराज पाटील यांनी दिलेलं आहे, हे माझं जेवण नाही, पण माझं जेवण मी नक्की देईन, असं जयंत पाटील यांनी म्हणत आपणही जेवण देऊ, असं खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांनी म्हटलं आहे. मी जेवणाचं आमंत्रण दिलं आणि मग आठवलं की एवढ्या वर्षात कधीच साहेब तुम्ही आम्हाला जेवायला बोलवलं नाही. देवराज दादा मग तक्रार नाही, काका बोलवायचे, जेवण घालायचे, पण तुम्ही कधीच जेवायला बोलवलं नाही, कधी नाही ते बोलवलं आहे. कसं जेवण असते तुमच्या घरात हे बघायसाठी आम्ही आलो आणि ते जेवणाच्या पायी आज भाषण करायची पाळी आली. आपल्या सगळ्यांचा सत्कार देवराज पाटलांच्या आग्रहानं आज या ठिकाणी होतोय आणि जेवण विशाल देवराजचंच आहे, माझं नाही. जेवण देवराजचंच आहे, माझं जेवण मी नक्की देईन. माझं काय पण स्वर्गीय वसंतराव दादांचा नातू आज आमच्या गावात येतोय, याचं मनपूर्वक मी स्वागत करतो. बाहेर लोकांना वाटायचं दादांच्या तन बापूंच्या टोकाचे वाद आहेत, पण मी असे प्रसंग 2-3 बघितलेले आहेत. केला आणि विशालराव म्हणले तर खरं आहे, देवराज दादांना मी पहिल्या दिवसापासून म्हणत होतो, दादा इलेक्शन झाली, जेवण कधी देणार? आणि दादांनी आज तो शब्द, मी सारखं जे त्यांच्या पाठीशी लागलो होतो तो शब्द पाळला. आता ही बारी तुमची, पुढची बारी आमची. आमचा पाहुणचार जोरात असतो, काळजी करू नका. म्हणून साहेब, आमच्या इथे एक सत्काराचा सोहळा चांगला आम्हाला करायचा आहे. तुम्ही किती बोकडं आणली माहित नाही, पण आम्ही बोकडांचा फोटो काढून तुम्हाला पाठवतो. ही सगळी माणसं जी बसलेत कासेगावची, तुम्ही सगळ्यांनी आमच्या कार्यक्रमाला, अशी माझी नम्र विनंती. म्हणजे पाहुणचार नाही तर म्हणतील नुसतं स्टेजवर बसलेलीच बोलवत आहेत विश्वजित कदम. इथं बसलेल्या सगळ्यांना आमचं निमंत्रण आहे, देवराज दादा बरोबर. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, सांगली.